साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापुरातील श्रमिक वस्त्यामधील हजारो विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत। शाळेतील शिक्षकांनाही ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवताना अनेक अडचणी येत आहेत। त्यामुळे शहरातील पूर्व भागातील आशा मराठी विद्यालयातील शिक्षकांनी शाळेचा अभ्यासक्रम गरीब विद्यार्थ्यांच्या घरांच्या भिंतीवर शालेय अभ्यासक्रम साकारला जाणार असून सध्या 180 घरांच्या भिंती रंगविल्या आहेत। पाहुयात साम्राज्याचा खास रिपोर्ट। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत। सरकारने ऑनलाईन शाळा भरवायला सांगितलं आहे। विद्यार्थी घरीच बसून आपल्या घराच्या भिंतीवर अक्षर ओळख, गणितीय सूत्र तसेच मराठी, इंग्रजी ओळख, व्याकरण यासह इतर शालेय अभ्यासक्रम पाठ करतायत। माझं नाव आहे यशवंत नागनाथ अंजनाळकर। मी आशा मराठी शाळेत शिकत आहे। नीलमनगर येथील सर्व विद्यार्थी गरीब आहेत, त्यांना स्मार्टफोन घेता येत नाही। त्यामुळे हे भिंती आशा मराठी विद्यालयाने सर्व शिक्षकांनी भिंती रंगवल्या आहेत। त्यामुळे आम्हाला दररोज निरीक्षण होते, त्यामुळे आमच्या ज्ञानामध्ये भर पडत आहे। आज नीलमनगर भागातील आशा मराठी विद्यालय, धर्मना साधुल प्रशाला यांच्यापासून आज आपल्या या नीलमनगर भागातील कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना एकीकडे ऑनलाईन शिक्षणाच्या मागे पळत असताना, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार असेल ऑनलाईन शिक्षणाच्या मागे पळत असताना आमच्या आशामाडी विद्यालय असो या धर्मना साधुल प्रशाला यांच्याकडून नीलमनगर भागातील जे विद्यार्थी आहेत, काही जणांची अशी परिस्थिती आहे की ते मोबाईल हाताळू शकत नाही। काही पालक असे आहेत की ज्यांना कम्प्युटरचं ज्ञान नाही आहे, जे की ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाहीत। त्याचा विचार करून शाळेतील मुख्याध्यापक असतील, शिक्षक वर्ग असेल, त्यांचा पूर्ण स्टाफ यांच्याकडून एक उपक्रम जो आहे, पूर्ण परिसरामध्ये भिंती रंगवून म्हणजे गाव चाललं आहे शाळेकडे, ह्या पद्धतीनं जे विद्यार्थी शाळेत जाऊन शिकू शकत नाहीत, आपल्या गल्लीत बुवा जे भिंती असतील त्या ठिकाणी रंगवून त्या अल्फाबेट्स असतील, इंग्लिश माध्यमातून, मराठी माध्यमातून आणि गणिताच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे असे छोटे छोटे जे गणित आहेत किंवा अल्फाबेट्स आहेत, त्या मुलांना शिकवण्याचं उद्देशाने ह्या भिंती रंगवून शाळेकडून एक मोठा हा उपक्रम राबवला जात आहे। या अभिनव उपक्रमाच्या इतर शाळेतील विद्यार्थ्यांनाही मोठा फायदा होतोय। सोलापुरातील नीलमनगर येथील आशा मराठी विद्यालयाकडून घरांच्या भिंतीवर शालेय अभ्यासक्रम रंगीबेरंगी पेंट्सद्वारे रंगविले जात आहेत। आकर्षक चित्रकृती, अक्षर, गणितीय आकडेमोड, भौगोलिक घडामोडी, विज्ञानातील प्रयोग, महापुरुषांची नावे, सामान्य ज्ञान, गणितीय कोडे, शब्दकोडे, स्वच्छतेचे संदेश, चांगल्या सवयी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। आशा मराठी विद्यालयातला शिक्षक आहे। मागील 27 वर्ष झालं आम्ही नीलमनगरमध्ये मी शिक्षकी पेशेमध्ये या शाळेमध्ये आहे। तर या शाळेतील जो परिसर आहे हा पूर्णपणे MIDC मधले कामगार वर्गांचा आणि विडी वळणाऱ्या मातांचा आहे। त्यामुळं लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळा सुरू होतील की नाही शंका होती। त्याच वेळेस आम्ही मागे मेमध्ये भविष्यातल्या सर्व गोष्टींचा अंदाज ओळखून आम्ही भिंती रंगवण्याचा एक उपक्रम या माध्यमातून केलेला आहे। सध्याच्या काळामध्ये पाहिलं की बाबा शारीरिक अंतर राखण्यासाठी शाळा चालू होणार नाही आहेत आणि ऑनलाईन शिक्षण आहे। ऑनलाईन शिक्षणामध्ये सर्वात मोठे धोके आहेत की बाबा आमच्या पालकांकडे जे काही स्मार्टफोन आहेत ते स्मार्टफोन नाही आहेत आणि एक स्मार्टफोन असेल तर घरामध्ये 3 आणि 4 अपत्य असतात। त्यामुळं त्यांना ऑनलाईन शिक्षण जमणार नाही आणि ऑनलाईन शिक्षणामध्ये 35 मिनिटं आपला विद्यार्थी त्या पाठ्यक्रमाशी निगडीत राहणार आहे। पण आमच्या या उपक्रमामुळं आमचा विद्यार्थी त्या अभ्यासक्रमाच्या जवळपास 15-16 तास तो त्याच्या निगडीत राहणार आहे त्या सिलेबसशी। म्हणून जो काही बाबा 1ली ते 10वीपर्यंतचा जो बेसिक ज्ञान मिळणारा जो काही पाठ्यक्रमातला भाग होता, तो भाग आम्ही आमच्या परिसरातील जवळपास 300 भिंतीवर आम्ही उतरवण्याचा संकल्प केला आणि त्यातले जवळपास 185 भिंती आज या घडीला पूर्ण आहेत। आपण नीलमनगर परिसरामध्ये पाहता आणि याचा रिझल्ट एवढा चांगला आला। सुरुवातीला आम्हाला काही पालक घरावर रंगवण्यासाठी नकार देत होते, पण आज आम्हाला शाळेमध्ये येऊन पालक आम्हाला रिक्वेस्ट करतायत, विनंती करतायत की बाबा आमच्या भिंतीवर रंगवा, आमच्या भिंतीवर रंगवा। आणि त्यांचा एवढा आहे की बाबा मुलांना एक थोर आपलं शिक्षण तज्ज्ञ एडगलने एक सांगितलं होतं की जो ज्ञान आहे तो ज्ञान कानाच्या मार्फत मिळणारा ज्ञानापेक्षा डोळ्याच्या मार्फत मिळणारं ज्ञान हे
कितीतरी पटीनं अधिक असतो. त्यामुळं ही संकल्पचित्र, त्याचबरोबर जोडाक्षरे, व्याकरणातले काही नियम, त्याचबरोबर पाठ्यक्रम, त्याचबरोबर इंग्रजीचं बेसिक ज्ञान असेल, गणिताच्या पायाभूत ज्या काही सूत्र आहेत, या सर्व गोष्टी आम्ही 300चे जे काही चित्र आहे त्या माध्यमातून देणार आहोत. आणि आमचा विद्यार्थी या भागातला हा अभ्यासक्रम परिपूर्ण पद्धतीनं तो आत्मसात करेल आणि त्याचं जे काही लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये एक प्रकारचं जो शालेय शिक्षण होणार होता तो शिक्षणापासून नुकसान त्याचं भरून येईल ह्याची आम्ही पूर्णपणे काळजी या माध्यमातून घेत आहोत. निलमनगर परिसरातील बहुतांश विद्यार्थी गरीब आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. त्यामुळे असे गरीब विद्यार्थी अभ्यासक्रमापासून वंचित राहू नयेत याकरिता आम्ही अभ्यासक्रम त्यांच्या दारापर्यंत नेला आहे. याला सकारात्मक परिणाम दिसतोय. विशेष म्हणजे विद्यार्थी मोठ्या कुतूहलातून अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. आज आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल वगैरे नाही, त्यांच्याकडे टॅब वगैरे नाही आणि सरकारचं पत्र आहे की अध्यापन ऑनलाईन पद्धतीने सुरू करायचं आहे. तर अशा परिस्थिती आमच्या या श्रमिक वस्तीमध्ये निलमनगरमध्ये विद्यार्थ्यांकडं मोबाईल नाही, पालक एकदम त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही एक उपक्रम राबवला की जेवढ्या निलमनगर परिसरामध्ये जेवढी घरं आहेत त्या सर्व घरांच्या ज्या काही भिंती आहेत त्या एज्युकेशन करून घेतलेल्या आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी हे जे काही विषय आहेत त्या सर्व विषयांच्या ज्या बेसिक नॉलेज आहे ते त्या भिंतीवर रंगवून घेतले आहेत. गणिताच्या, मराठीचे व्याकरण, सूत्र त्याच्यावर लिहिलेले आहे. आणि यामुळे एक फायदा झाला आहे की विद्यार्थी जर त्यांच्याकडे मोबाईल नसले तरीसुद्धा ते विद्यार्थी त्या भिंतीवर जातात, गणिताची सूत्र वाचतात, मराठीचं व्याकरण आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. अंक आहेत, लहान विद्यार्थ्यांसाठी, प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी अंक आहेत, अक्षरी त्यांचं लेखन केलं आहे, ते विद्यार्थी वाचत आहेत. खूप चांगलं वाटत आहे की जेव्हा विद्यार्थी त्या भिंतीजवळ जातात आणि एवढ्या शाळा बंद असून देखील ते विद्यार्थी जात आहेत आणि एक पद्धतीने शिक्षण तिथं घेण्याचं शिक्षण घेत आहेत. तिथं देशाच्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सर्व देशातील ग्रामीण भाग हा इंटरनेटने जोडला जाणार आहे आणि ते फक्त 1000 दिवसामध्ये आम्ही काम करू असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांचा दावा या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. साम्राज्य न्यूज करता मी नितीन पाटील.